नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 30 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूयात। तर कोणत्या देशाद्वारे पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च केली जाईल? तर आपल्या भारत या देशाच्या। यानंतर कोणत्या दोन देशांनी ट्रोजन 155 मिमी टोव आर्टिलरी गन प्रणाली विकसित केली आहे? तर भारत आणि फ्रान्स या। यानंतर कोणत्या राज्यात 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजेच UCC लागू झाली? तर उत्तराखंड। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर ओडिशा वॉरियर्स या। यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे? तर गुजरात या। यानंतर सिंगापूरचा ऑनररी सिटीझन अवॉर्ड कोणाला मिळाला? तर तरुण दास यांना मिळालेला आहे। यानंतर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? तर बेलारूस या देशाचे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर कोणत्या माजी खेळाडूचा ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला? तर मायकेल क्लार्क। यानंतर कोणत्या वर्षापर्यंत सरकारने 10,000 GI टॅगचे लक्ष्य ठेवले आहे? तर 2030 पर्यंत। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न होता, अलीकडे KM चेरियन मरण पावले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर औषध क्षेत्राशी। तर कालचा शेवटचा प्रश्न होता, भारताच्या कोणत्या ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे? तर इनियान पन्नीर सेल्वमने। लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहूयात। आणि आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन C, नेपाळ या देशामध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर नेपाळने चेंगरा पश्मिनाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिला 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित केलेला आहे। तर नेपाळ हा उच्च दर्जाच्या अस्सल पश्मिनाचा प्रमुख उत्पादक आहे। तर नेपाळ विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, पंतप्रधान सध्याचे KP शर्मा ओली, सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि राजधानी आहे काठमांडू। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये पंतप्रधान मोदींनी 38व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले? तर योग्य उत्तर ऑप्शन B, उत्तराखंड या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जानेवारी रोजी डेहराडून येथील महाराणा प्रताप स्टेडियमवर उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन केले आहे। तर या खेळांमध्ये देशभरातील 10,000हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होतील। यानंतर उत्तराखंड विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती, तर सध्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, सध्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन। आणि तलावे तर सत्तल, रकसतल, नैनीताल आणि मलाताल। यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहूयात। तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान। ठीक आहे। यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने किंवा राज्याने चिनार वृक्षाला जिओ म्हणजेच भौगोलिक असा टॅग लावला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन B, जम्मू काश्मीर या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर काश्मीरच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या भव्य चिनार वृक्षांना शहरीकरण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागत आहे। तर या प्रतिष्ठित वृक्षांचे जतन आणि निरीक्षण करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर वन संशोधन संस्थाने डिजिटल ट्री आधार उपक्रम सुरू केला आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे? तर योग्य उत्तर
ऑप्शन बी हरियाणा या. कोणत्या? तर हरियाणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर हरियाणाच्या मंत्री श्रुती चौधरी यांनी राष्ट्रीय बालिका दिवस 2025 रोजी सम्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे. तर हे ॲप महिला आणि किशोरी सम्मान योजनेअंतर्गत लाभांचा मागोवा घेते. तर दारिद्र्य रेषेखालील महिला आणि 10 ते 45 वर्ष वयोगटातील मुलींना अंगणवाडी केंद्र आणि शाळांद्वारे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाते. यानंतर ॲप वेळेवर वितरण सुनिश्चित करते. तर लाभार्थ्यांचा डेटा गोळा करते व मासिक लाभ अपडेट करत असते. तर हरियाणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय. यानंतर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आणि कालेसर राष्ट्रीय उद्यान. आणि लोकसभेच्या एकूण जागा 10 आहेत, राज्यसभेच्या 5 आहेत आणि विधानसभेच्या एकूण 9 जागा आहेत. आणि शेजारी राज्य कोणते आहेत? तर 5 आहेत. तर कोणते? तर पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व राजस्थान. आणि शेजारी केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर 2. कोणते? तर चंदीगड आणि दिल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जसप्रीत बुमराहने जिंकले आहे. कोणी? नुकताच जसप्रीत बुमराहने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची 2024 साठी ICC पुरुष कसोटी क्रिकेट ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे. तर जसप्रीत बुमराहने 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली. तर 14.92 च्या सरासरीने 357 षटके टाकली आणि 13 कसोटी सामन्यांमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत. यानंतर ICC म्हणजेच काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि ICC ची स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय दुबई मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा. आणि आशिया चषक 2024 महिलाचे आयोजन कुठे झाले? तर श्रीलंकेमध्ये. विजेता होता श्रीलंका आणि उपविजेता आपला भारत देश होता. यानंतर पुढील प्रश्न. नुकतीच 2024 साठी T20 आंतरराष्ट्रीय मध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए अर्शदीप सिंग यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगची ICC पुरुष T20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड झाली आहे. तर अफगाणिस्तानचा अष्टपैलू अझमतुल्ला ओमर झाईला ODI मध्ये वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न. 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 160वी जयंती. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लाला लजपत राय यांची 160वी जयंती 28 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली. तर लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील तत्कालीन फरीदकोट जिल्ह्यातील ढुडीके गावात झाला. यानंतर 1928 मध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सायमन कमिशनच्या विरोधात शांततापूर्ण निषेध मोर्चाचे नेतृत्व करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो जानेवारी महिन्यातील खूप महत्त्वाचे काही दिवस पाहून घेऊयात आपण. तर 1 जानेवारी रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आला. 4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस. यानंतर 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस आणि 11 जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी आणि राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस. 15 जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिवस. 16 जानेवारी रोजी लोकपालचा पहिला स्थापना दिवस साजरा करण्यात आला. 11 ते 17 जानेवारी रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 साजरा करण्यात आला.
यानंतर 20 जानेवारी रोजी पेंग्विन जागरूकता दिवस, 23 जानेवारी रोजी शौर्य दिवस साजरा करण्यात आला आणि 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला आणि 28 जानेवारी रोजी लाला लजपत राय यांची जयंती साजरा करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, राकेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IDBI बँकेच्या संचालक मंडळाने राकेश शर्मा यांची व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच MD आणि CEO म्हणून 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे. तर त्यांचा कार्यकाळ 19 मार्च 2025 पासून सुरू होईल. यानंतर IDBI बँकेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी कॅनरा बँकेचे MD आणि CEO म्हणून काम केले होते. यानंतर IDBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर IDBI बँकेची स्थापना 1 जुलै 1964 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रामध्ये आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर जानेवारी 2025 रोजी तरुण भारतीय गिर्यारोहक शिवांगी पाठकने कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखर माउंट कोशियस्कोवर तिरंगा फडकवला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया. या कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. तर 26 जानेवारी 2025 रोजी शिवांगी पाठकने ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट कोशियस्कोवर भारतीय तिरंगा फडकवला आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर जितेंद्र पाल सिंग यांची कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, इस्रायल. या कोणत्या? तर इस्रायल. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर भारत सरकारने जानेवारी 2025 मध्ये जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायलमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. तर 2002च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी जितेंद्र पाल सिंग सध्या परराष्ट्र मंत्री कार्यकालात कार्यरत आहेत. यानंतर इस्रायल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे जेरुसलेम. सध्याचे राष्ट्रपती आयझॅक हॉग आणि सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू. यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो 11वा. महत्त्वाचा प्रश्न असल्या कारणाने एक प्रश्न आपण आज एक्स्ट्रा घेतलेला आहे. तर इस्रोने 29 जानेवारी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून कोणत्या मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 100वे मिशन. कितवे? तर 100वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 29 जानेवारी रोजी इस्रो आपली 100वी मोहीम प्रक्षेपित करणार आहे. तर या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत GSLV F-15 रॉकेट प्रक्षेपित केले जाईल, जे NVS-02 उपग्रहाला जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये ठेवेल. यानंतर भारत आणि आसपासच्या 1500 किलोमीटर अंतरापर्यंत अचूक स्थिती, वेग आणि वेळेची सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. यानंतर मित्रांनो इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली. मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटक मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष V नारायणन सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत एक अंतराळ संस्था आहे. यानंतर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार देखील आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.